माळकरी हॉटेलचे खिचडी भजी। तर नमस्कार मित्रांनो, मी शिद्या गायकवाड। चला तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करू। मी निघालोय आज हिंगोलीच्या फेमस हॉटेल, ती म्हणजे हॉटेल माळकरी। हॉटेल माळकरी म्हणजे गरिबांची जत्रा। हिंगोलीमध्ये बऱ्याच वर्षापासून चालू असलेली ही माळकरी हॉटेल म्हणजे अस्सल चव आहे। चला तर मित्रांनो, आपण पण नाश्ता करूया। पूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये असं कोणी नाही ज्याला हॉटेल माळकरी माहित नाही। हॉटेलमध्ये एंट्री करताच गरम खिचडी आणि भजे दिसले। इथे काम करणाऱ्यांची संख्या पण जास्त आहे। दिवसामध्ये हजारो कस्टमर इथे येतात आणि खिचडी देण्याची स्पीड सुद्धा फार आहे। पटापटा खिचडी देण्याची स्टाईल पाहून मी तर दंगच राहिलो। खेड्यापाड्यातून येणाऱ्या लोकांसाठी, तसेच शाळेतले विद्यार्थी व मार्केट मधले व्यापारी, या सर्वांची आवड म्हणजे हॉटेल माळकरी मधली खिचडी भजी। मित्रांनो, 20 रुपयामध्ये खिचडी भजी आहे। एकच खाल्यावर पोटच भरते, एकच खाय आणि तिकडेच जाय। तसं तर हिंगोलीमध्ये खिचडी भजीच फेमस आहेत, पण हॉटेल माळकरीची चव वेगळीच आहे आणि ती चव त्यांनी बऱ्याच वर्षापासून मेंटेन केलेली आहे। काही वेळानंतर आपण त्यांच्या किचन एरियामध्ये गेलो। मध्ये एंट्री करतच होतो की तेवढ्यात आपल्याला भजे काढताना एक मामा दिसले। किचन एरियामध्ये सुद्धा ज्याला त्याला दिलेले काम हे परिपूर्ण चालू होते। काही वेळा आधीच खिचडी एकदा बाहेर आली होती, तरीही खिचडीची तयारी चालू होती। एका मागा एक खिचडीचे भगुने हे बनतच होते। प्रत्येक मनामनावर राज्य करणारी ही माळकरी हॉटेलचे नाव मोठे कसे झाले हे इथे येणाऱ्या गिरायकाची गर्दीच सांगते। हे सगळं पाहून मला सुद्धा भूक लागली होती। मग मी पण निघालो खिचडी घेण्यासाठी। एवढ्या गर्दीमध्ये बसण्यासाठी जागा नसल्यामुळे मी बाहेर येऊन खिचडी खाली। खिचडी एकच नंबर होती। चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये। ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा।